नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। लळिंग घाटात साधूचा वेश परिधान करून लूटमार करणाऱ्या टोळीला मोहाडी पोलिसांनी केले जेरबंद। शिरूड येथे मुलींची छेडखानी करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करून गावातील तरुणांवर दाखल खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी। नगाववारी येथील हनुमान मंदिर ते अष्टकोनी ओट्यापर्यंतच्या रस्ता काँक्रीट करण्याच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ। रचना हॉल येथे लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान पक्षाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न। आणि जनसुरक्षा कायदा रद्द करावा तसेच देशातील निवडणुका पारदर्शक होण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर देशाच्या निवडणुका घेण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग घाटात साधूचा वेश परिधान करून लूटमार करणाऱ्या टोळीतील 5 जणांना मोहाडी पोलिसांनी जेरबंद करीत दाखल गुन्ह्याची अवघ्या 24 तासात उकल करून मुद्देमाल हस्तगत केला आहे। मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग घाटात साधूचा वेश परिधान करून लूटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात मोहाडी पोलिसांना यश आले असून 5 जणांना ताब्यात घेत अवघ्या 24 तासात गुन्ह्याची उकल केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की ललिता नरेंद्र पाटील वय 38 राहणार खासने तालुका चोपडा जिल्हा जळगाव या महिला कुटुंबियासमवेत क्रुझर वाहनाने धुळ्याकडे येत होत्या। दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन क्रमांक MH18 AJ 9563 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात अडवण्यात आले। साधूच्या वेशातील इस्मांना बघून वाहन चालक भगवान पाटील यांनी वाहन थांबविले, कारण सर्वजण तुळजापूर पंढरपूर येथून देवदर्शन करून परतत होते। साधूंनी त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले तसेच आशीर्वाद घेण्याचे सांगितले होते। या शब्दावर विश्वास ठेवल्याने त्यांची लूट घडली। वाहनातील सर्वांनी उतरून साधूंचे दर्शन घेतले। त्यावेळी त्या संधी साधूंनी ललिता पाटील यांची आई सुनंदाबाई व चुलत सासू सरलाबाई यांना खालीच थांबवून बाकीच्यांना वाहनात बसण्यास सांगितले। तेव्हा एका इस्माने अचानक चाकू काढत सोना जल्दी निकालो वरना मार दूंगा असे म्हणत धमकावले। त्यामुळे घाबरलेल्या सुनंदाबाई यांनी त्यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाची मणिमाळ, 3 ग्रॅमचे कानातील टॉप आणि सासू सरलाबाई यांनी त्यांच्याकडील 5 ग्रॅम ठगांच्या हातावर ठेवले। या धाडसी लुटी 1,05,000चा ऐवज ठगांनी लांबवला होता। लुटीनंतर हे ठग UK 08 TB 2911 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायरने पसार झाले होते। या संदर्भात रविवारी सायंकाळी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 5ही लुटारूंना जेरबंद केले। यात विक्की मोसमनाथ नाथ सपेरे वय 25, सौदागर बाबूनाथ नाथ सपेरे वय 24, गोविंदनाथ कल्लूनाथ नाथ सपेरे वय 35, जागीरनाथ बाबूनाथ नाथ सपेरे वय 23, क्रांता मोसमनाथ नाथ सपेरे वय 25, सर्व राहणार घेसुपुरा सपेरा बस्ती तालुका रोशनाबाद जिल्हा हरिद्वार उत्तराखंड राज्य यांचा समावेश आहे। पोलिसांनी लुटारूंकडून चोरलेला ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे। सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पंकज चव्हाण, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, रमेश शिंदे, मनीष सोनगिरे आदींनी केली। धुळे तालुक्यातील शिरूड येथील मुलींची छेडखानी करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करून गावातील तरुणांवर दाखल खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे तालुक्यातील शिरूड येथील गावगुंडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसेच तरुणांवरील दाखल अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी शिरूड ग्रामस्थांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की आमच्या गावात काही गावगुंडांचा गावातील महिला मुली यांना त्रास देऊन त्यांची छेडखानी करून मानसिक त्रास देत असतात। शिरूड गावात गेल्या 10 ते 15 वर्षापासून अत्यंत शांतताप्रिय गाव आहे। सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात। कोणाशी अजिबात वाद विवाद भांडण तंटे नाहीत। परंतु गावातील काही समाजाचे ठराविक तरुण सागर दिलीप खैरनार, भैया दुडकू खैरनार, रोहन दिलीप खैरनार, तुषार अनिल पगारे, ऋषभ अशोक खैरनार, दीपक दुडकू खैरनार, राजेंद्र काशीनाथ चव्हाण हे MF खंडेलवाल शाळेत शिकण्यासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या व तसेच गावातील विद्यार्थिनींची नेहमीच छेडछाड करीत असतात। तसेच त्यांना खूप त्रास देत असतात। या सारांच्या त्रासाला कंटाळलेले आहेत। मुलींची बदनामी होईल म्हणून पालक लोक विरोधात तक्रार द्यायला धजावत नाहीत। तसेच वरील सर्व गावगुंडांचा खूप त्रास वाढला आहे। संपूर्ण गावात या तरुणांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। यातील सागर दिलीप खैरनार हा होमगार्ड म्हणून नोकरीस आहे। तो होमगार्डची वर्दी घालून सर्रासपणे गांजा व ड्रग्जची तस्करी करतो। या तस्करीतून रगड पैसा कमवून आपल्या साथीदारांना पोचण्याचे काम करीत असतो। त्यामुळे वरील सर्व गुंडांचा गावकऱ्यांना खूप त्रास वाढला आहे। दिनांक 13/8/2025 रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास गावातील गोलू शांताराम मराठे,
सचिन युवराज काळे, प्रशांत मच्छिंद्र पाटील, राम यशवंत पाटील, हर्षल गजानन बागोल या तरुणांनी या गावगुंडांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली की तुम्ही मुलींची छेडखानी करतात, त्यामुळे गावाची बदनामी होते असे समजावून सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी या तरुणांना मारहाण करून शिवीगाळ केली. झालेल्या घटनेचा वाद मिटून गेला होता. मात्र 5 दिवसांनी दिनांक 18/8/2025 रोजी याच गावगुंडांनी वरील सर्व तरुणांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात जाऊन यांच्या विरोधात मारहाणीचा व खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. तरी वरील तरुणांच्या विरोधात दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा. आमच्या गावात जातीवाचक शिवगाळ करण्याचा अंसा कोणताही प्रकार झालेला नाही. तरी आपण संबंधित खोट्या गुन्ह्याची चौकशी करून निरपराध तरुणांवरील खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा. तसेच गावात सतत दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भैया गायकवाड, शुभम शिंदे, अजय जावळे, गोरख मराठे, पंकज चौधरी, आकाश परदेशी, हर्षल पाटील, ऋतिक गायकवाड, आकाश गायकवाड, अमोल शिंदे, अशोक शिंदे, राजेंद्र गायकवाड, महादूब धनगर, रमेश वाणी, भानुदास काळे, भूषण चौधरी, सुनील शिंदे, गणेश काळे, जयेश पाटील, गणेश शिंदे, सोमनाथ पाटील, अरुण धनगर, शुभम शिंदे, भारत गुंजाळ, भूषण पाटील, मंग चौधरी आदी उपस्थित होते. मराठे शिरूर गावामध्ये कम से कम खोटे गुन्हे दाखल करून मुलींची छेडछाड करतात. त्यांना विरोध जर केला तर लगेच ते खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्याच्यामध्ये शाळेच्या मुलांचं नाव घेतं ते, जेणेकरून हे त्यांचे आई वडील वगैरे थोडं दहशतीत राहतील बुवा आणि आमच्या जणी जिंकतील बुवा. त्याच्यामुळे ते मुलींचे आई वडील सुद्धा बदनामीला घाबरून ते कोणाला काही विरोध करत नाही आणि बोलत नाही. ते खोटे गुन्हे करून जे 5-6 मुलांना त्रास होते ते बोलायला गेलेले तर त्यांच्यावर ते खोटे गुन्हे दाखल केलेले तर ते रद्द व्हायला पाहिजे. त्यांना जो येते त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्या बंदोबस्त काहीतरी करायला पाहिजे असं निवेदन कोणाला दिलं? साहेबांना निवेदन देते. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नगावबारी येथील हनुमान मंदिर ते अष्टकोनी ओट्यापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नगावबारी येथील हनुमान मंदिर ते अष्टकोनी ओटापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. हनुमान मंदिर ते अष्टकोनी गोटापर्यंत खूपच दुरावस्था झाली होती, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सदरच्या कामासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी 35 लाख रुपये मंजूर करून सदर कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, ज्येष्ठ नेते महादेव परदेशी, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, माजी नगरसेवक सुभाष जगताप, राजेंद्र सोनार, भारती माळी, सदाशिव पवार, कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजू पवार, विक्की परदेशी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ, मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, इंजिनियर कुणाल सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार गुलाब पाटील, विक्की सोनार, मंगल पवार, भीमराव पाटील, सागर खैरनार, सुरेखा ठाकरे, अवंता मालचे, मोहित देसले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना जोडून विनंती आहे की रस्त्याचे कामं व्यवस्थित होत्या आणि कोणी अतिक्रमण करू नका. हे सुख राहतं दुःख राहतं. आपल्या घरासमोर आपल्याला मंडप टाकायसाठी तरी जागा उडू द्या. एवढं अतिक्रमण नका करा. कार्य जायला बी जागा नाही आपल्या इथे. मला काय म्हणजे असं कोणी अतिक्रमण काढायचं असा काही विषय आहे, पण मला एक म्हणणं आहे की कोणाच्या इथं गाडी जायला यायला आपल्या इथं सुख दुःख राहिलं तर मंडप टाका पुरता जागा राहू द्या आणि ते काम होणार आहे. त्या कामात कोणी अडथळा आणू नका. कोणा सगळ्यांना मी ना जोडून विनंती करतो. मी किती रावण्या केल्या ते आपले सागर भाऊ करणार आहे, त्यांनी बी रावण्या केल्या. सर्वांनी इथं इतक्या रावण्या केल्या साहेबांच्या रस्त्यासाठी. तर ते नगरसेवकांचं काम आहे, पण आपलं आमदार साहेबांच्या मागून लागून तुमच्या सगळ्यांचं श्रेय आहे. माझी एकट्याचं नाही, मी सांगितलं म्हणून सगळ्यांचं आहे. आपल्या परिसरात काम होतं ना ते होऊ द्या. कोणी पाय घालू नका, कोणी आडवं तेडवं. ते शेवटी आमदार साहेबांनी करून दिलंय तर त्यांचं भान राहू द्या. त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्व इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर तुमचे बी सगळ्यांचे आभार. तर वापस पुन्हा ती एकदा विनंती करतो की रस्त्याचं काम व्यवस्थित होऊ द्या. धुळे शहरातील पारावरवरील रत्ना हॉल येथे लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान पक्षाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा धुळे शहरातील रचना हॉल येथे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून
कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे म्हणाले की भारतीय जनता पार्टी सोबत लोक जनशक्ती पार्टीची युती असून आमच्यामुळे तुमचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बनतात, तर धुळे शहरातून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्याही नेत्यांना सन्मानाने वागणूक देऊन नगरसेवक बनवा असे आवाहन त्यांनी केले। मेळाव्यास प्रदेश महासचिव प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाड, प्रदेश संघटक राजेश छाजेड, लोक जनशक्ती पार्टी नेते राहुल चव्हाण, भाजप धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, महिला जिल्हाध्यक्ष शोभा चव्हाण, जिल्हा महासचिव कुंदन खरात, शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे, दत्तू साळवे, कल्याण गरुड, ॲडव्होकेट विशाल साळवे, सागर दिवरे, लोटन वाघ, मनोज शिरसाट, मधुकर चव्हाण, रवींद्र नगराळे, अशोक तेले, मुरली वाघ, दीपक वाघ, गौतम वाघ, बबलू शिंदे, सूरज साळवे, सिद्धार्थ साळवे, सागर चव्हाण, शुभम साळवे, संदीप त्रिभुवन, सम्राट देवरे, नितीन साळवे, राजेंद्र साळवे, बापू सरदार, दादाभाऊ सरदार, साहेबराव वाघ यांच्यासह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वांना पद देण्याचं काम सुरुवात केली आणि सुरुवातीचं पत्र जर कुणाला दिलं असेल, आपण पत्र आता मी ते घेऊन आलेलं आहे, आपल्याला ते दिलेलं आहे। कारण तुमचे जे या ठिकाणची जी संघटना आहे त्या संघटनेबद्दल मला मुंबईमध्ये शमीमबाईंनी मला सगळी माहिती दिलेली होती। त्यामुळे पहिलं पत्र जर मी तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाला दिलं असेल तर आपल्याला दिलेलं आहे। त्यामुळे मला खूप आनंद होतो। आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत। जिल्हाध्यक्ष साहेब, आम्ही महाराष्ट्राच्या आपल्या अध्यक्ष साहेबांना मुंबईमध्ये आम्ही भेटलो होतो। आप्पाजी होते, बाकीच्या शोभाताई होत्या, बरीचशी मंडळी होती, अशोक गायकवाड साहेब होते आणि आम्ही त्यांच्यापुढे मागणी केलेली होती, जर देशामध्ये आपली युती असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एनडीए सोबत भारतीय जनता पार्टी, विशेषतः भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहोत। त्यामुळे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे। खरं म्हणजे कालपासून मी पत्रकारांच्या बरोबर सुद्धा बोलत होतो, काही लोकांच्या बरोबर बोलत होतो, त्यावेळेला आप्पांच्या संदर्भामध्ये सर्व पत्रकार सुद्धा आणि कार्यकर्ते सुद्धा म्हणत होते की आप्पांना या वेळेला आपण नगरसेवक केलं पाहिजे। मी आज या ठिकाणी सांगतो साहेब, जर तुम्ही आमच्या नेत्याला आपण तिकीट युतीमधून जर तिकीट नाही दिलं तर तुमचं सुद्धा भवितव्य आमच्या हातामध्ये आहे, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा। कारण मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचे आपले धुळ्याचे आमदार साहेब होते, आमदार साहेब सुद्धा आम्हाला त्या दिवशी आम्हाला भेटले होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज जे मी निवडून आलेलं आहे ते फक्त आणि फक्त आप्पांच्यामुळे मी निवडून आलेलं आहे आणि तुम्ही मला वचन दिलेलं आहे की मी निश्चितपणे धुळ्यामध्ये आप्पांच्या बाबतीमध्ये मी निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। आता एक बाजू तर तुमची क्लिअर झालेली आहे आमदार साहेबांच्याकडून, दुसरी बाजू आपण पैलवान आहात आणि पैलवानाचा शब्द कधी खोटा आणि कधी म्हटला जात नाही। माझी विनंती आहे तुम्हाला या मेळाव्याच्या माध्यमातून, वस्तादच असतो, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे धुळेचे वस्ताद आहे आणि त्या वस्तादाने आमच्या माणसाला शब्द दिला पाहिजे, तरच आमच्या माणूस या धुळ्यामधून भागातून निवडून येईल। आम्ही भारतीय जनता पार्टीकडे सरळ पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये युती केल्यानंतर दावा मावणार आहोत। आम्हाला भले महाराष्ट्रामध्ये आमच्या काही जिल्ह्यामध्ये आम्हाला सीटा नाही सोडल्या तर चालतील, पण धुळ्याची सीट आम्ही घेतल्याशिवाय तुमच्याकडून राहणार नाही, एवढं या ठिकाणी। जनसुरक्षा कायदा रद्द करावा, तसेच देशातील निवडणुका पारदर्शक होण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर देशाच्या निवडणुका घ्याव्या या मुख्य मागण्यांसाठी पुरोगामी विचारमंच धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। जनसुरक्षा कायदा रद्द करावा, देशातील पारदर्शक निवडणुका होण्यासाठी व मतचोरी थांबवण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर देशाच्या निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी पुरोगामी विचार मंच धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात गरज नसताना जनसुरक्षा कायदा आला असून सरकारला पुढच्या काळात कुठल्याही संघटनेला किंवा व्यक्तीला अर्बन नक्षलवादी ठरविता यावे यासाठीच हे विधेयक आणण्यात आले आहे। या विधेयकानुसार भविष्यात जे कोणी डाव्या विचारसरणीचे अथवा पुरोगामी विचारसरणीचे असतील ते सरकारच्या विरोधात मोर्चा आणत असतील, सरकारच्या विरोधात बोलत असतील, लोकांना जागृत करत असतील तर ते चिथावणी देत आहेत अशी व्याख्या करून त्यांना तुरुंगात डांबण्याची व्यवस्था या विधेयकात आहे। त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द करावा
करावा, तसेच देशातील पारदर्शक निवडणुका होण्यासाठी व मतचोरी थांबवण्यासाठी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर देशाच्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी के.एम. शेजवळ, एम.एच. मोहिते, धनंजय गाळणकर, बी.टी. आयरे, एच.डी. मोरे, आर.जी. आयरे, श्रीकृष्ण बेडसे, एल.आर. राव, दीपक सोनवणे, हेमंत मदाने, रामकृष्ण शिंदे, छोटीलाल मोरे, सचिन पारोळेकर आदी उपस्थित होते. ला धुळे यांच्या वतीने आज दिनांक रोजी 25 सोमवार रोजी आज 2 निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत. एक निवेदन आमचं माननीय देशाचे महामहिम पंतप्रधान व मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेबांना आहे. त्यासाठी आमचे त्यामध्ये प्रमुख करून विषय आवर्जून केलेले आहेत की जो जनतेला हानिकारक असा जो जनसुरक्षा कायद्याच्या नावाने जो अर्बन नक्षली ठरवलं जाणार आहे, शासनाच्या विरोधात जोही व्यक्ती आवाज उठेल, आंदोलन, निवेदन वगैरे करेल, त्यांना जनसुरक्षा हा एक असा नाव देऊन त्यांच्यामध्ये आरोपींना 90 दिवसापर्यंत नॉन बेलेबल अटक केली जाणार आहे. त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचं जामीनची तरतूद नाही आहे. म्हणजे हा कायदा सर्वसामान्यांना सुरक्षा देणारा नसून सर्वसामान्य जनतेने सरकारविरुद्ध आवाज ज्या संघटना सामाजिक राजकीय इतर जो भी उठवणार त्यांना जेलीत टाकणारा हा कायदा आहे. तर हा कायदा संविधानाच्या विरोधात असला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असून हा कायदा रद्द करावा यासाठी आमचं निवेदन असून, दुसरा देशामध्ये आता सध्या जे गाजलेले जगामध्ये मतचोरी म्हणजे भारत हा ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका जिंकतो असं जगामध्ये आमची भारताची बदनामी झालेली. यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा तोच अजेंडा उचललेला आहे. तर देशामध्ये आणि जगामध्ये आमची प्रामाणिकता सिद्ध व्हावी म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा, ईव्हीएम हे रद्द करण्यात यावा, याच्यानेच पारदर्शकता आहे. ही ईव्हीएम रद्द करण्यासाठी आमची मागणी असून, तिसरी मागणी आमची हे की जगावर दादागिरीचं राज्य करणारा जो सर्व जगाला हानिकारक आहे, भारताशी अन्यायकारक, आम्ही रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आमच्यावर दंडात्मक कर लादणारा, 50% कर लादणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हुकुमशहा डोनाल्ड ट्रम्प यांचा जाहीर निषेध करीत आहोत. आणि दुसरं निवेदन आमचं असं आहे की आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये पहिलीच बेरोजगारी असून कुठल्याही रोजगाराचे साधन नाहीत. इथं जे भाजीपाला विक्रेते, हॉकर हे जे पोट भरतात यांना वेळोवेळी राजकारण केलून उठवलं जातं. यांना कायमस्वरूपी नगरपालिकेचे जे भूखंड आहे इथं सर्व सोयीयुक्त यांना ओटे बांधून देण्यात यावे व यांचं पुनर्वसन करावं, जेणेकरून रोजगारीचा समस्या सुटेल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लळिंग घाटात साधूचा वेश परिधान करून लूटमार करणाऱ्या टोळीला मोहाडी पोलिसांनी केले जेरबंद. शिरूड येथे मुलींची छेडखानी करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करून गावातील तरुणांवर दाखल खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी. नगाववारी येथील हनुमान मंदिर ते अष्टकोनी ओट्यापर्यंतच्या रस्ता काँक्रीट करण्याच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ. रचना हॉल येथे लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान पक्षाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न. आणि जनसुरक्षा कायदा रद्द करावा, तसेच देशातील निवडणुका पारदर्शक होण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर देशाच्या निवडणुका घेण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.